नमस्कार, मी अजय आणि आज आपण आलो होतो रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी. आणि आपल्या गाड्या लागल्यात पायथ्यापासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावरती लांब लागलेल्या आहेत गाड्या. पाऊस असल्यामुळे जरा चिखल वगैरे आहे तिकडे सगळीकडे आणि गाड्या लांब लावल्यामुळे आपल्या बसने इथपर्यंत पायथ्यापर्यंत सोडलेलं आहे आणि आपण इथून चालत निघालो आहे पायी पायी. आपण आता नाणे दरवाजाच्या बाजूने वरती काढायच्या दिशेने निघालेलो आहे. बजरंग दल विश्व हिंदू परिषद. कधी आलाय तुम्ही? काल निघालो. काल रात्री. पोचला कितीला? 70 जण आहे. पोचला किती तुम्ही? आता पोचलो. जरा पाऊस होता जास्त पाऊस होता आणि जरा रस्ता थोडा गडबडीचा, त्यामुळे जरा वेळ लागला. नाहीतर ह्या वेळेला आम्ही दरवर्षी वरती असतो. हा का? रायगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर तुफान पाऊस चालू झालेला आहे रायगडमध्ये. आता इथून पुढचा प्रवास तर खूप अवघड होणार आहे. काय ते? हा बघा, 50 रुपयाला पॉकेट रेनकोट दाखव. पॉकेट रेनकोट दाखव की असं. हा बघा, असा रेनकोट आहे तो. 50 रुपयाला फक्त भेटतो रायगडाच्या पायथ्याशी. त्यानंतर तुम्ही घेऊ शकता कुठल्या ठिकाणी. पावसामध्ये भिजल्यामुळे थोडंसं गरम व्हावं म्हणून गरम गरम मक्याची कणसांचा आनंद घेत आम्ही वरती गड चढायला सुरुवात केली. आत्ता आपण नाणे दरवाजाजवळ पोचलेलो आहोत. आज राज्याभिषेक असल्यामुळे एवढा मोठा पाऊस असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी पाहायला मिळते आपल्याला. आपण नाणे दरवाजातून वरती आलेलो आहे. ते पाठीमागे नाणे दरवाजा फुलं दिसतात तिथं. आणि आज शिवराज्याभिषेक असल्यामुळे बरेच लोक इथं जमलेले आहेत आणि पावसामुळे सगळ्यांची गैरसोय होत आहे. इथं बऱ्याच ठिकाणी वरून काड्यावरून पाणी खाली येते. पाठीमागे बघू शकता किती गर्दी दिसते. सगळ्या वाटेर माणसं दिसत आहेत. हा जो बॅकग्राऊंड आवाज येतो तो बाले किल्ल्यावरून महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू आहे, तिथून आवाज येतोय. हा असा नजारा बघायसाठी फक्त सह्याद्रीतच रायगडावरती जावं लागेल, त्यावेळेस असा हा नजारा दिसेल तुम्हाला. पावसाळ्याच्या दिवसात हा हिरवळ नटलेला हा सह्याद्री दिसतोय. आपण आता रायगडावरती होळीच्या माळावरती पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी बऱ्याच ठिकाणावरून ढोल पथक आणि जहाज पथक आलेले आहेत, तर आपण त्यांचा थोडासा आनंद लुटूया. होळीच्या माळावर ढोल तशा पथकाचा मनोरंजनाचा कार्यक्रम बघून आपण आता बाजारपेठेमध्ये आलो आहे. ही आपण बाजारपेठेच्या पाठीमध्ये सगळं बाजारपेठेत आहे. बाजारपेठेची उंची आपल्याला जवळपास खांद्याला लागते माझ्या, एवढी उंची आहे. त्या काळी लोक अशी घोड्यावरून बाजार करायला यायची, त्यामुळे ही उंची जरा जास्त ठेवलेली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी काल काही लोक इथं मुक्कामी राहिले होते बाजारपेठमध्ये, टेंट टाकून इथं रात्री राहिले होते. ते खूप मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा होत आहे. काही लोक पारंपरिक वेशभूषा करून आलेले आहेत. गडाच्या वरती आता पण सध्या अशी दुकानं वगैरे आहेत. तिथं येणाऱ्या पर्यटकांसाठी खायला वगैरे आहे. नवीन बाजारपेठ झाले तयार. कपडे वगैरे
आपल्याला पावसामुळे आणि धुक्यामुळे सर्व गड काय फिरता येणार नाही. ज्या ठिकाणी आपल्याला जाण्यास शक्य होईल त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणची माहिती देतो किंवा त्या ठिकाणी दाखवतो. पण जर तुम्हाला खरंच गड बघायचं तुम्हाला इथेच यायला पाहिजे. इथे सर्वात सुंदरचे दृश्य बघायला भेटणार. व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन बघण्यात फरक आहे. खूप आणि सुंदर बघण्यासारखा गड आहे. सर्वांनी प्रत्यक्षात येऊन भेट द्यावी असं मला वाटतंय. रायगडावरचा राज्याभिषेक सोहळा पाहता यावा यासाठी ठिकठिकाणी अशा प्रकारच्या स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत रायगडावरती. या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले आहेत. आणि इथे आहे जगदीश्वराचं मंदिर आणि तिथे महाराजांची समाधी पण आहे. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. आणि त्याच्या समोर आहे इकडे महाराजांची समाधीच्या दर्शनाला आपण निघालो आहोत. चला पटापट पटापट चला 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 पटापट पटापट चला 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 पटापट पटापट चला पुढे पटापट चला 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 पटापट पटापट पटापट. शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रायगडावरती उपस्थित आहेत. त्याच्यानंतर महाराजांच्या पालखीची मिरवणूक जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने निघालेली. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की पार्वती मध्ये आपण आता परत होळीच्या माळावरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम अजून चालू झालेले आहेत. आपण त्यांचा थोडासा आनंद घेऊया. होळीच्या माळावरून उजव्या बाजूला वळल्यानंतर एक वरती बाले किल्ला आहे. सिंहासनाचं स्थळ आहे. राजदरबार तिकडे जाऊ वरती वरच्या बाजूला. आपण आता तिकडे जाऊया राजदरबाराकडे. होळीच्या माळावरून आल्यानंतर उजव्या बाजूला गेल्यानंतर डाव्या बाजूला गेल्यानंतर महाराजांचं समाधी स्थळ आहे जिथं आपण मगाशी जाऊन आलो. हा आहे राजदरबार महाराजांचा. इथं आतमध्ये महाराजांचं सिंहासन आहे. धुक्यामुळे पावसामुळे एकदम काय स्पष्ट दिसत नाही. सर्वत्र धुकंच पसरलेलं आहे. राजदरबारामध्ये एका वेळेस 5000 लोक बसतील एवढी जागा आहे आतमध्ये राजदरबारामध्ये. त्या समोर सिंहासन आहे. धुक्यामध्ये दिसत नाही. बघा थोड्या वेळ दिसतील आपल्याला. हे समोर महाराजांचं सिंहासन आहे.
या राजदरबारामध्ये एका वेळेस 6000 लोक बसतील एवढा मोठा राजदरबार आहे. बघू शकता. आणि पाठीमागच्या कोपऱ्यात बसलेल्या माणसाचा आवाज पण या महाराजांच्या सिंहासनाजवळ येणार अशा पद्धतीची इथली रचना केलेली आहे. आणि या सिंहासनापासून खाली गडावरून जो पायथ्याशी जो माणूस येतो वरती चढतोय तो पण दिसतोय इथून वरती महाराज सिंहासनापासून तिथून पाठीमागून. होळी माळापासून उजव्या साईडला वळल्यानंतर तिथून एक रस्ता वरती गेला आहे राजभवनाकडे. तर दुसरा रस्ता जो खालच्या बाजूने गेला तिकडे रोपवे जातो त्या बाजूला. तिकडं हिरकणी कडा आहे त्या बाजूला. त्या बाजूला आता आपण निघालो. रायगडावरती जी विकास कामं चालू आहेत त्याच्यासाठी जो लागणारा चुना वगैरे जे आहे आत्ताच्या काळात सिमेंट वापरतात, पूर्वीच्या काळात चुना वगैरे वापरून ते मिक्सर करून ते बांधकाम वगैरे करायचे. तर त्या पद्धतीचं बांधकाम आता करण्यासाठी या ठिकाणी जवळपास 2 आठवडे चुना भिजत घालतात. ह्या ठिकाणी लिहिले बघा कशा पद्धतीने करतात ते. या ठिकाणी रोपवेने खाली जाण्यासाठी या ठिकाणी तिकीट काढले जाते. तिकीट घर आहे इथं. रोपवेमधून आल्यानंतर जो समोर एक रस्ता वरती जातो तो राणी महालाकडे म्हणजे राणी बसा आणि राजदरबाराकडे जातो. हे सगळे लोक रोपवेने खाली जाण्यासाठी थांबलेले आहेत. त्यांचा नंबर येथे पण वाट बघत. आपण आता इथून राणी महालाकडे जाऊया. बघा राण्यांच्या महालाचा भाग अंतापुरा. या ठिकाणी पहिल्या राण्या राहत होत्या. पूर्वीच्या काळी वापरले जाणारे हे टॉयलेट आहेत. हे राणी महाल. राणी महालाच्या बरोबर एकदम समोर धान्याची कोठार आहेत. या ठिकाणी वरून धान्य टाकलं जायचं पूर्वी. हे 3 ओपनिंग आहेत वरून धान्य टाकायला. गडावरती लागणारं सगळं जे धान्य होतं ते या ठिकाणी ठेवलं जायचं पहिले. मग या ठिकाणी सिंहासनाच्या चौथऱ्याच्या मागच्या बाजूस शिवाजी महाराजांचं वास्तव्याचं ठिकाण होतं. आणि याच ठिकाणी महाराजांना शेवटची देवाज्ञा झाली असं या ठिकाणी बोर्ड आहे. 3 एप्रिल 1680 या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास घेतला महाराजांनी. हा आहे खलबत खाना. पूर्वीच्याकडे काही गुप्त गोष्टीच्या बोलायला लागायच्या तर या ठिकाणी बोलला जायचा. इथून आवाज बाहेर येत नव्हता. अशा पद्धतीची रूम आहे. अंधार आहे पूर्ण. हे बघा खूपच अंधार आहे इथं. या ठिकाणी या गुप्त गोष्टी केलेल्या इथून बाहेर जायच्या नाहीत. हात लावा आतमध्येच. अशा पद्धतीने या खलबत खाण्याचं बांधकाम केलेलं आहे. हा आहे पालखी दरवाजा. आणि आता आपण याच्या पुढे काही जास्त दाखवू शकत नाही. आपल्या मोबाईलची बॅटरी संपलेली आहे. कधी पण मोबाईल बंद पडू शकतो. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.